नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. तर चला, आज आषाढी एकादशीच्या निमित्त मी तुमच्यासाठी एक छानपैकी बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी आणले, व्यवसायाची ऑपॉर्च्युनिटी आणले. मी कालच्या लाईव्हमध्ये सांगितलं होतं, कालच्या लाईव्हमध्ये जे जॉईंट होते त्यांना कळलेलंच आहे. पण काही लोकं लाईव्हला नसतात, म्हणजे बरीच लोकं कमी असतात लाईव्हला. तर म्हटलं चला आपण एक व्हिडिओ पण टाकूया, आणि व्हिडिओ टाकायचाच होता पण काल पण वेळ मिळाला नाही. ज्या महिला अशा आहेत की त्यांना बिझनेस करायचं आहे, काहीतरी इन्कम कमवायचं आहे, तर त्यांच्यासाठी आहे. ॲक्च्युली हे फक्त 8-10 दिवसांसाठीच आहे, कायमचा बिझनेस नाही आहे. पण तुम्ही ऑल सीझन, म्हणजे ज्यावेळेला आपले फेस्टिवल येतात, आपले सण येतात, त्या टायमाला काही नाही काहीतरी करू शकता. किंवा माझ्याकडे प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी आयडियाज असतात. तर चला, म्हणजे एक बिझनेस आहे तो तुमच्यापर्यंत शेअर करते की आता रक्षाबंधन येते. मी सगळ्यांना सांगितलं की माझं राखी व्यवसाय आहे. म्हणजे आज गेली 9 वर्ष झालं आम्ही स्वतःची राखी मॅन्युफॅक्चरिंग करतो. तर तुम्हाला जर राख्यांचा व्यवसाय करायचा असेल, राख्यांचा व्यवसाय म्हणजे कोणाला असं वाटतं की या रक्षाबंधन एकदा येते. पण काय असतं, पण मी आज माझ्या 8-9 वर्ष, म्हणजे 8-9 वर्ष झाली असतील, मी माझं स्वतःचं शॉप लावते. सो मला माहिती आहे त्याच्यामध्ये किती इन्कम आहे, त्याच्यामध्ये किती मार्जिन आहे. आणि मी गेले 2-3 वर्षापासून नवीन व्यावसायिका घडवण्याचा त्याच्यातून प्रयत्न करते. म्हणजे मी बहुतेक जणांना पुश केलं की तुम्ही स्टार्ट करा. म्हणजे माझ्याकडून ती लोकं 4 ते 5 हजाराचा माल घेऊन जातात आणि दुकान लावतात. आता दुकान लावायचं म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न पडला असेल की यार गाळा घ्यायचा का, डिपॉझिट द्यायचं का, मग इन्व्हेस्टमेंट आली का? तर नाही, या सगळ्या गोष्टी रक्षाबंधनच्या ह्याच्यामध्ये येत नाही. कारण की आपल्याला हार्डली किती वेळ ते सगळं करायचं आहे. फक्त रक्षाबंधनच्या अगोदर एक 7-8 दिवस जरी आपण हे केलं तरी पण छान असा बिझनेस तुम्ही करू शकता. म्हणजे समजा की 5,000चा जर तुम्ही माझ्याकडून माल घेताय तर त्याच्यावरती तुम्हाला 3 ते 4 पट मार्जिन मिळतं. आता 3 ते 4 पट ते कसं मिळतं, म्हणजे आता समजा की एखादी राखी असेल, मी म्हणजे अंदाज सांगते. एखादी राखी असेल ती मी तुम्हाला ₹2, ₹3, ₹4 जर सेल करत असेल डझन वाईज, ग्रुप्स वाईज, तर ती ₹3 राखी तुम्ही समोर सेल करता. आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण राख्या घ्यायला जातो, कमीत कमीत 15, 10 तर म्हणजे एकदमच समजा की 10 नाहीतर कमीत कमीत 15च्या खालती राखी कुठे मिळत नाही. म्हणजे पकडा की जर तुम्हाला एखादी राखी मी ₹4 दिली आणि ती राखी तुम्ही समोर ₹15 सेल केलात, तर तुम्हाला जवळजवळ एका राखीवरती 3 पट तरी मार्जिन मिळतं, आरामात मिळतं. म्हणजे समजा जर माझ्याकडून तुम्ही 5,000चा माल सुरुवातीला उचलताय तर तुम्हाला आरामात ₹15,000-1,000 सुटतात. आता हा लावायचा कुठे? तर मार्केटमध्ये बरीच आपली ओळखी असतात. ओळखी म्हणजे कशाला, ओळखी जास्त पण नको आहेत. जसं की बघा ना, की आपण जर कुठे कपडे घेत असू, आता कटलरीच्या दुकानमध्ये तर ती लोकं लावतातच, तर तिथे ऑप्शन नाही आहे. पण आपण कुठे कपडे घेत असतो, चपला घेऊ शकतो, किराणाचं दुकान आहे, दुसरे कसलं ऑफिसेस वगैरे असतात, त्यांच्याकडे ओळखीवरती फक्त एक 5-6 दिवसासाठी रिक्वेस्ट करायचे. कारण की आपल्याला आतली जागा नको आहे. फक्त बाहेर, म्हणजे दुकानांच्या बाहेर तुम्ही जर एक टेबल लावून छानपैकी रशी वगैरे मांडून एक 5-6 दिवसाचा जर राखी व्यवसाय केलात ना, तर मी तुम्हाला 100% लिहून देते की तुम्हाला 5,000च्या वरती 10,000 ते 15,000 नफा हा नक्कीच मिळतो. फक्त तुम्ही सकाळ संध्याकाळ 8 दिवस हा तुम्ही छानपैकी धंदा करायचा आहे, मार्केट बघायचं आणि तिथे लावायचं आहे तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे काठीवरती जे उभे राहून, म्हणजे मुंबईला मोस्टली काठीवरती उभे राहून लोकं राख्या विकतात. त्यांचा दिवसाला 20,000 ते 25,000चा धंदा होतो, हे मी तुम्हाला सांगते. कारण की ते अनुभव आम्ही घेतलेले आहेत. आणि आज 8 वर्ष झालं आम्ही जे राख्यांचं स्टॉल लावतो आहे, म्हणजे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवेलच, आम्ही रस्त्यावरती लावतो. कारण की 8 दिवसासाठी कुठे शॉप वगैरे घेत तर आपण बसणार नाही. आणि रस्त्यावरती दुकान लावायला लाज कसली आहे? आपण जे बनवतो आहे ते आपल्याला विकायचं आहे. मुळात मी सगळ्या मराठी लोकांना हेच वारंवार सांगत बसते की काम करायला लाज बाळगू नका. काम करणं हे लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे. कुणाकडून तरी आपण मागून खातो ना फुकटचं, ते एक लाज बाळगण्याची गोष्ट आहे. आणि मुळात आपण आजूबाजूच्यांचा विचार करतो. आपल्याला मेहनत करायची, आपल्या प्रॉब्लेम्सवरती आपल्याला इन्कम कमवायचं आहे. त्याच्यामध्ये आपण दुसऱ्यांचा विचार करण्याची गरजच नाही आहे. आपण काही चुकीचं काम करतो आहे का, की तो मला हसेल, तो काय विचार करेल? जे आपल्याला हसणारे असतात, जे आपल्याबद्दल विचार करणारे असतात, ते आपल्या अडचणींना कधीच उपयोगी येत नाही. सो लोकांचा विचार सोडा. आणि जर तुम्हाला ह्या व्यवसायात उतरायचं असेल, म्हणजे आता रक्षाबंधनाला 1 महिना पण नाही राहिला आहे. मी व्हिडिओज, राख्यांच्या डिझाईन्स उद्यापासून टाकायला सुरुवात करणार आहे. म्हणजे एक लाईव्ह पण घेणार आहे
आणि तुम्हाला जर करायचं असेल तर माझ्या ह्या व्हिडिओमध्ये आत्ता लगेच इंटरेस्टेड म्हणून तुम्ही इंटरेस्टेड आहात करायला राखी व्यवसाय, तर तुम्ही मला मेसेज करा, कमेंट्स करा. त्याच्यावरती मी तुम्हाला नंबर माझा देईल. त्या नंबरवरती मी तुम्हाला व्हॉट्सअप करेल डिझाईन आणि त्याची प्राईस लिस्ट वगैरे. त्यानुसार तुम्ही तुमची ऑर्डर करू शकता. पेमेंट तुमचं आल्याच्यानंतर तुमच्याकडे तुमचं लगेच पार्सल पोहोचवलं जाईल आणि लगेचच तुम्ही रक्षाबंधनच्या आधी 8 दिवस तरी कमीत, कारण की सुरुवातीचे 3-4 दिवस आहेत ना, ते लोकांना कळायला लागतं की इथे राख्या मिळतात आणि खरेदी करायला लोक येतात ती शेवटच्या 4 दिवसामध्ये. असं जवळजवळ 8 ते 10 दिवस आपल्याला हे राख्यांचा व्यवसाय करायचा आहे. मी तुम्हाला सांगते की मला असं वाटतं की माझ्या प्रत्येक मैत्रिणी ज्या घरी आहेत, 8-10 दिवसात तुमची कामं मॅनेज करा, थोडीशी बाजूला ठेवा जी काय असतील तर, आणि 8-10 दिवसासाठी हा व्यवसाय करून बघा. तुम्ही एकदा हा व्यवसाय केलात ना, तुम्ही कमवून पैसे, त्याच्यातला माल उरेल पण, त्याच्यातलं मटेरियल उरेल पण, जे तुम्हाला पुढच्या वर्षीला उपयोगी येईल. तुम्हाला एक माझी मैत्रीण आहे, तिने तर लास्ट टाईम माझ्याकडून राख्या नेल्या होत्या. त्या कुठे सेल केल्या असतील, तिची मुलगी स्कूलमध्ये जाते, तिकडे ती डेली स्कूलमधून एक एवढा प्लास्टिकचा बॉक्स केला नव्हता. मी तिला मस्तपैकी माझी प्राईस प्लस तिची प्राईस टॅगिंग करून दिली होती. म्हणजे जर 4 रुपयाची राखी तिने समोर 20 रुपयाला विकली होती. आणि ती स्कूलच्या इथे जायची, जेव्हा मुलांना आपण आणायला जातो, की ती मस्त आयडिया. म्हणजे बघा ना, तिला नाही का वाटलं, ती बोलते फ्रेंड सर्कल आहेत, आपण असं पण नॉर्मली सगळ्यांबरोबर गप्पा मारतो, मग काय सेल करायचं असेल तर का नाही त्याची ओळखीचा आपण फायदा घ्यायचा. आणि तिने अक्षरशः मुलीला संध्याकाळी सोडायला जायची, आणायला जायची, तर तिथे सगळ्या महिलांना बोलायची. एक 2-4 जणी जमा झाल्या की तो ऑटोमॅटिक तिथे अजून 3-4 जणी यायच्या काय आहे ते बघायला. असं करून तिने मस्तपैकी राख्या सेल केल्या नव्हत्या गेल्या वर्षी. पण म्हणजे एक तुम्हाला आयडिया सांगते, कुठेही जा, मुंबईला तर लोकल ट्रेनमध्ये ज्या जॉब करणाऱ्या महिला आहेत ना, त्या सकाळी जाताना आणि संध्याकाळी जाताना पण एवढ्या राख्या घेऊन जातात. संध्याकाळी येताना ज्या वेळेला त्या लेडीज डब्यातून येतातच आहे, त्यावेळेला जो काय अर्धा तास मिळतो त्याच्यामध्ये त्या लेडीज डब्यामध्ये फिरून राख्या सेल करतात. म्हणजे जर तुम्हाला विकायचं तर तुम्ही कसंही विकू शकता. तुमचं व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यावरती तुम्ही फोटोज काढून रिटेलमध्ये विकू शकता. तुमचे फ्रेंड्स ग्रुप आहेत, तिथे विकू शकता. बरेच अशा ऑप्शन आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही सेलिंग करू शकता. फक्त मैत्रिणींनो एवढंच आहे की तुम्ही बाहेर पडलं पाहिजे, तुमची करण्याची इच्छाशक्ती झाली पाहिजे की मला करायचं आहे ते काम. आणि बघा ना, आज तुम्हाला 5,000च्या वरती जर 10,000 रुपये मिळाले 8 दिवसामध्ये, तर काय वाईट आहे. लोकांना 10 आणि 15,000 रुपये कमवायला महिनाभर कामावं जावं लागतं, 8 तासाच्या ड्युट्या कराव्या लागतात, त्यावेळेला कुठे 10-15,000 रुपये मिळतात. मग तुम्हाला 5,000ची इन्व्हेस्टमेंट करून जर 15,000 रुपये जर इन्कम मिळालं, 5,000 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट बाजूला काढलं तरी 10,000 रुपये तुम्हाला मिळालं. फक्त 5 ते 6 दिवस तुम्हाला ही मेहनत करायची. तर जर कोणी इंटरेस्टेड असाल, तुम्हाला राखी व्यवसाय करायचा असेल, तुमच्या एरियामध्ये राखीचं स्टॉल लावायचं असेल, तर माझ्या या व्हिडिओला लगेच तुम्ही कमेंट्स करा, मेसेज करा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्हाला डिझाईन आणि प्राईस लिस्ट पाठवून देईल. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ, तुम्हाला हेल्पफुल आहे की नाही. तुम्हाला करायचं नसेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या मैत्रिणी कोण असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा सांगते, नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवरती बघत असाल तर फॉलो करा आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. मराठी लोकांनी व्यवसायात उतरा, एकमेकांना सपोर्ट करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि आज एकादशी निमित्त सगळ्यांना रामकृष्ण हरी.